तर मित्रांनो आज घरात सत्यनारायणाची पूजा आहे आणि या दोघांची आणि आपला नवरा बघा इथं फरशी पुसत आहे काढलेला आहे मी आणि इथं चटई वगैरे लावून आता चौरंग वगैरे लावून इथं सत्यनारायणची पूजा होणार आहे इथंच. तो तेथे थांबला व आपल्यावर प्रार्थना त्यांनी सत्यनारायणाची प्रार्थना केली. The next day. माझं पण पुढच्या वर्षी कोण बघून मस्त हो ठेवलं बघू पाटण्याला नंबर दे की नंबर आया तू बसशील माझ्या घरात येऊन. तर मित्रांनो आज लग्नानंतरचा तिसरा दिवस आहे आणि काल लग्नानंतरची जी पूजा होते ती होती. पण मित्रांनो काय झालं विषय की माझा मोबाईलचं स्टोरेज जे होतं ते फुल झालं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ जे होते ते वगैरे बनवलेले नाही. तर त्याच्यामुळे आज उत्तर पूजा आहे. काल वगैरे पूजा झालेली आणि आज आता ही उत्तर पूजा करायची आहे. हा इकडे दादा आहे आणि ह्या इथं वहिनी पण बसल्यात. हाय करा वहिनीला इकडचं आमच्या भागाकडचं वातावरण इकडं पूजा वगैरे केलेली. इकडं जे काही गिफ्ट वगैरे होतं ते मित्रांनी वगैरे यांच्या दादाचे दिलंय आणि घरामध्ये जे काही पाहुणे वगैरे होते ते कालच गेले. काल खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवायचे होते पण मोबाईलचं स्टोरेज होतं फुल झालेलं. मग रात्री बसून जे बिनकामाचे म्हणजे मला गरज नसलेले व्हिडिओ जे होते मी सगळे डिलीट केले आणि त्याच्यानंतर मग मोबाईलचं स्टोरेज जे होतं ते क्लिअर केलं थोडंफार. आणि आत्ता सकाळी मी आज व्हिडिओ बनवतो आहे आणि ही आपली मनी पण इथंच बसलं आहे कारण की इथं चूल चालू आहे. कारण की तिथं ही आमची म्हणजे बाथरूम आहे. इथं पाण्याचा डेरा वगैरे आहे ते तापवायसाठी इथं चूल आहे पाणी तापवायसाठी. मग इथंच ही चुलीमुळेच म्हणजे इथून आग येत आहे ना गरम वाफ, त्याच्यामुळे ते इथंच बसलं आहे. आणि ती आपली जिमी तिथं बसलं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर झूम करतो. जिमी ती बघा बघताय आहे का आमची काळू जिमी. इकडे या. तर जिमी बसवलीतच आणि आता उत्तर पूजेचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आटपणार आहे. फक्त आता सगळे पाहुणे गेलेले आहेत. वहिनींच्या घरचे पाहुणे ते पण आजच जाणार आहेत आणि आपली मोठी आत्या ती थांबले आज, ती राहणार आहे 1-2 दिवस अजून. तर ही आपली मोठी आत्या इथे आहे. आत्या आहे कर हाय आत्या म्हणते कॅमेरा आम्ही म्हणजे एकदा पण व्हिडिओ केला नाही, तुझा व्हिडिओ केला हाय कर काहीतरी बोल काहीतरी तुझं मनोगत लग्नाविषयी मनोगत काय सांग बघू. काय इतर टायमाला नाही बोलतीस सांग आता. हा काय बोलू कसं बोलू लग्नाविषयी काय तू मनोगत बोल की. काय नाही बाबा आनंद झाला सगळा सोहळा भारी पार पडला सगळं सांगा. जे का बोलत होतं ते आई बोलत. पप्पा तुझं काय मनोगत लग्नाविषयी काय नाही बोल की. अगं बोल इतर वेळेस जास्त लई काय बोलतेच आहे. पप्पाला जोला छान झाला लग्नाचा कार्यक्रम. मजेत केलं छान झाले ना. छान झालं काम खूप लागले. लगीन आहे म्हणजे काम लागणारच नाही. धाकट्या भाच्याचं माझं पण पुढच्या वर्षी कोण बघून मस्त हो ठेवलं बघू पाटण्याला नंबर दे की नंबर आया तू बसशील माझ्या घरात येऊन. आत्या म्हणणार आहे ज्या कधी पाडण्याची तर इथं उत्तर पूजेचा कार्यक्रम चालणार आहे आता. हे वहिनीचे मामा आहेत, या वहिनीच्या मावशी आहे करा हाय करा आणि या वहिनीच्या मम्मी हाय करा की. आणि वहिनींचा भाऊ जो आहे तो अजून आला नाही तर येईल थोड्या वेळातच. तर आता इथं लग्नामध्ये ज्याने कोणी प्रेझेंट वगैरे दिलेलं आहे
ते इथं आता खोलले जात आहे इथे प्रेझेंट वगैरे. तर इथं गिफ्ट पूर्ण खोलून झालेलं आहे आणि हे बघा दोघांच्या चेहऱ्यावरती खुशी बघा. पैसाही पैसा बघा, पैसाही पैसा, असली असली कॅश. हे बघा इथं ढीक पडलाय ढीक. म्हणून म्हणतो मित्रांनो लवकर लग्न करा अशी तुम्हाला पण गिफ्ट. हे बघा लग्नात जेवढा खर्च झाला तेवढा भरून काढला. नाही याच्यापेक्षा 4 पटीने खर्च झाला असेल करा. इथं लिस्ट आहे पण लिस्ट ती दाखवायची नसते. हे बघा कसे जुडल्यात बघा जुडल्यात बघ. पैसाही पैसा बघा. आणि ते पण सोडा इथं जिजामातांचं वगैरे गिफ्ट वगैरे आहे. इथं शिवाजी महाराजांच्या आपल्या शिवाजी महाराजांची फोटो आहे. इथं दादाच्या मित्रांनी तर गणपतींची मूर्ती दिलं आहे. असे अजून बरेच काही गिफ्ट आहेत. हे इथं गिफ्ट वगैरे काही खोलून ठेवलेत. आणि हे इथं गिफ्ट आत्याच्या मुलीने दिलं आहे. हे सावी राहुल पाटील. हे इथं कपाट आहे. हे आता काय माझं म्हणायचं. राहू दे ना माझं. नंतर काढून घेतलंय तर यांनी आल्यानंतर आमच्या कपाटावर कब्जा केलाय. हे कपाट पर्सनल वहिनीसनं गेलंय. आमचे कपडे उचकून आमचा बोचका उचून याच्यात टाकलाय. बघा कसे पडलेत बघा कपडे बघा. चुरगाळा होऊन पडलाय. तर तुम्हीच भरलाय. आमचे कपडे काढून ठेवलेत. आणि बघा इथं पण हे लग्नाचे ड्रेस वगैरे हे काय गिफ्ट वगैरे आहेत ते पण खोलून वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा कसे जुडलेत बघा पैसे मला. असली असली तर आता इथं आम्ही जेवण करत आहोत. आणि ही आहे मक्याची भाकरी. मी पहिल्यांदाच मक्याची भाकरी ट्राय करणार आहे. रेग्युलर आपली भाकरी असते ती ही तांदळाची भाकरी असते म्हणजे आम्ही कन्याची भाकरी बोलतो याला. आणि ही आहे आज पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मक्याची भाकरी. तर याची टेस्ट बघूया कशी आहे. हे जेवण वगैरे बनवलेलं आहे आज. टेस्ट आपली नॉर्मल तांदळाची भाकरी जशी असते तशीच ह्याची पण टेस्ट आहे या भाकरीची सुद्धा. काही वेगळं वाटत नाही तेवढं. तर आता मी जेवण करून शेतावरती आलो आहे कारण की आज वहिनींचे घरचे त्यांच्या गावी जाणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना आमच्या इथून म्हणजे फणस वगैरे घेण्यासाठी मी इथं आलो आहे. मग हे जे फणस आहेत हे कच्चे आहेत. त्याच्यामुळे तिथे त्या झाडापुढे मला एक पिकलेला फणस सापडलेला आहे. मग त्यांना फणस आणि काही आपल्या इकडून जे काही म्हणजे त्यांच्या भागाकडे जे काही मिळत नाही म्हणजे फणस वगैरे असो आंबे नाहीतर आणि दुसरी म्हणजे नाचण्याची भाकरी त्यांना वगैरे म्हणजे त्यांनी तिकडे मिळत नाही त्यांच्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही इकडून काहीतरी आमच्या पद्धतीने आम्ही काहीतरी द्यायचं म्हणून इकडे शेतावरती आम्ही इकडे आलो आहे. तर हा इथं आंबा पण सापडलेला आहे आणि हा एक कच्चा फणस काढलेला आहे आणि हा एक पिकलेला फणस आहे. आणि हे त्यांना आता म्हणजे संध्याकाळी ते गाडीत बसतील त्यावेळी त्यांना देऊया. तर आता मी इथं शेतावरती उभा आहे ना आणि वारं बघा की पाहू शकता किती सुटलं आहे. असं वाटत आहे की कुठंतरी वादळी वार सुटले असं फिलिंग होत आहे मला. तर मित्रांनो आता सगळे पाहुणे घरी जायच्या तयारीमध्ये आहेत आणि यांनी वगैरे सगळे आपले बॅग वगैरे भरून ठेवलेले आहे. आणि इथून आपण नागनवाडीवरून ते कोल्हापूरला आणि कोल्हापूरवरून ट्रॅव्हलने ते आपल्या गावाला जाणार आहेत पुण्याला. तर आता मी इथं नागनवाडीमध्ये उभा आहे आणि कारण की माझं काही काम होतं त्याच्यामुळे मी लवकर जरा इकडं आलो. आणि वहिनीचे घरचे जे आहेत ते थोड्याच वेळात इकडे येतील. मी त्यांचीच आता वाट बघत आहे. मित्रांनो नागनवाडीमध्ये ना आता कॉलेज संपलं आहे आणि हा आमचा मित्र अनिल गावडे. हे अनिल पुरी बघत गावलेस आणि पहा पण एक आहे पांडू. तर मित्रांनो आम्ही आता चंदगडमध्ये आलो कारण की नागनवाडीमध्ये ज्या शाळा आहे त्यांची शाळा सुटल्यामुळे मुलांची जी होती गर्दी झाली स्टँडवरती. त्याच्यामुळे आम्ही चंदगडला आलो आहे. आणि हे जे पाहुणे वगैरे आहेत ते सगळे आलेत आणि इथं कोल्हापूर बस जे आहे इथंच लागले आणि या बसमध्ये त्यांना बसवायचं. तर आता त्यांना या बसमध्ये बसवलेलं आहे आणि आता लवकरच थोड्या वेळात निघेल बस. हे आहे कंडक्टर आणि ही बस आता निघेल कोल्हापूरला.
तर मित्रांनो आता ही बस निघलेली आहे. तर आत्ताच वहिनीच्या घरच्यांना बसमध्ये बसून आम्ही हार्डवेअरच्या दुकानामध्ये आलो आहे, कारण की बेसिनचे जे हे पाईप असतो तो खराब झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही या हार्डवेअरच्या दुकानामधून हे असं एक नवीन पाईप घेणार आहे. तर हे काही प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे पाईप वगैरे आहेत. यातील एक कोणता तरी चांगल्यातलाच घ्यायचा आहे बेसिनला. तर आता आम्ही चंदगडवरून घरी आलो आहे आणि हा चंदगडवरून एक बेसिनचा पाईप आणलेला हार्डवेअरच्या दुकानातून. आणि हा पाईप आता आम्हाला इथं बसवायचा आहे, सेट करायचा आहे. त्याच्यामध्ये एक नट असतो आहे, तो नट खोलून त्याच्यामध्ये एकदम टाईटली बसवायचं आहे. त्याच्यामुळे बेसिनची भांडी वगैरे जे बेसिनमध्ये जर पाणीचा यूज केला तर यातून ते गळण्याची म्हणजे लिकेजचा वगैरे प्रॉब्लेम कमी होतो आहे. आणि अरे पाईप कुठून नेलास दादा? आणि इथं एक पाईप वगैरे असतं, ती पाईप पण जोडून इथं सोडायची आणि हा पाईप असा तिकडे गेला आहे आणि तिथून ते पाण्याचा फ्लो जो तिकडे जातो आहे. बसतंय ते सैल आहे काय? तर मित्रांनो आता हा पाईप बसवून झालेला आहे. आणि मित्रांनो किचनचं केवढं काम झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच नाही, कारण की दादाचं लग्न होतं त्याच्यामुळे काही गडबडीत मी काही दाखवलेलं नाही. मग किचनचं आता पूर्ण फिनिशिंग वगैरे पूर्ण झालेलंच आहे. हे आता किचन कट्टा वगैरे पूर्ण बांधून झालेला आहे. फक्त जरा रबिंग पॉलिशिंग वगैरे करायची आहे. खिडकीला इथं काच लावायची आहे आणि इथं पत्र्याला वगैरे म्हणजे इथून एक काहीतरी वरती असं म्हणजे पत्रे ढाकण्यासाठी काहीतरी म्हणजे एक पडदा वगैरे असं काहीतरी लावायचं आहे जाळीसारखी. आणि ही जी फरशी आहे, फरशीच्या गॅपिंगमध्ये जे व्हाईट सिमेंट वगैरे भरायचं आहे. अजून खूप बरीचशी कामं आपल्या घरामध्येच होणार आहेत आणि म्हणजे किचन वगैरे बरेचसे काम होणार आहे. आणि त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर मित्रांनो आता हा व्लॉग किती मिनिटाचा झाला आहे काय माहिती, पण आता काय याला वाढवत बसत नाही. मी ब्लॉगचा इथं एंड करतो. तुम्ही दादाच्या लग्नाचे मागचे ब्लॉग्स पण नक्की बघा आणि ते माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत. आणि इंस्टाग्रामच्या माझ्या बायोमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे, तिथं पण तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि माझे व्हिडिओज तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे शेअर करा. धन्यवाद.